सांगलीच्या खानापूरमध्ये 2 एसटींचा अपघात झाल्याची बातमी आहे आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। रेवणसिद्ध घाटामध्ये 2 एसटींची धडक झाली आणि एक बस विट्याहून भीवघाटला जाणारी होती, दुसरी बस विजापूरहून मेढ्याला जात होती। यामध्ये 15 ते 16 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे। तर एक ताजी बातमी आहे आणि या बातमीच्या अनुषंगाने अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कुलदीप आपल्या सोबत आहेत। कुलदीप, नक्की कधी अपघात झाला, कशा पद्धतीने झाला? पूर्वी अगदी काही मिनिटापूर्वीचा हा अपघात असल्याची माहिती आहे आणि यामध्ये खानापूर तालुक्यातील विट्टाजवळ हा रेवणसिद्ध घाट आहे। या घाटामध्ये 2 एसटी मध्ये ही काहीशी समोरासमोर म्हणता येईल, कारण जे आता व्हिडिओ समोर येत आहेत त्यामध्ये एक एसटी जी आहे एका एसटीच्या मध्यभागीपर्यंत घासत गेलेली आहे आणि त्यामुळं जागीच मृत्यू झाल्याचा काही अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या हा सगळा घाट परिसर असल्यामुळं ज्या ठिकाणी आता एसटीचे काही अधिकारी, पोलीस दल या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांचे फोन लागत नाहीयेत आणि त्यामुळं नेमके किती जखमी आहेत हे स्पष्ट होत नाही। याशिवाय घटनास्थळी जागीच काही जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती नक्कीच कुलदीप, ही घटना प्रचंड गंभीर दिसतेय। या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।